नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंदाईला रोहितचा फोन येतो. तेव्हा नंदाईला समजतं की गौरी आश्रमातच होती, पण रुद्रला त्या माणसाने खूप मारलं. हे ऐकून नंदाईच्या हातातलं देवाचं ताटच खाली पडतं. त्याचा आवाज ऐकून चंदू आणि श्वेता येतात. श्वेता विचारते नंदाईला, काय झालं नंदाई? गौरी सापडली का? तर नंदाई बोलते, गौरी सापडली, पण रुद्रला खूप लागलाय. मला त्याला बघायला जायचंय. माझा रुद्र, असं नंदाई म्हणत असते आणि रडत असते. तर श्वेता बोलते, नंदाई तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही इथेच आराम करा. मी आणि बाबा जातो आणि रुद्र भाऊजी आणि गौरीला काय लागेल ते बघतो, त्यांची काळजी घेतो. तर चंदू आणि श्वेता नंदाईला तिच्या रूम मध्ये घेऊन जातात. हे सगळं मनोरमा आजी ऐकते आणि रेवतीला जाऊन सांगते. मग काय, रेवती नाटक करत गौरीला दोषी ठरवण्यासाठी आश्रमात जाते. श्वेता, राजन काका आणि रोहित पण असतो तिथे. तेव्हा रेवती येते आणि राजन काका समोर बोलते गौरीला, तुझ्यामुळे मरणाच्या दारातून परत आलाय तो. तर राजन काका बोलतात, तू हे सगळं गौरीला का सांगतेस? तर रेवती बोलते, कारण हिच्यामुळे माझ्या मुलाच्या आयुष्यात रोज एका मागून एक संकट येतात. हिच्यामुळे खरंच जीव जाईल माझ्या मुलाचा एक दिवस. तर रुद्र येतो आणि म्हणतो, चालेल. सगळेजण रुद्रकडे बघतात. परत म्हणतो रुद्र, गौरीजी शिवाय जगण्यापेक्षा जीव गेला तरी मंजूर आहे मला, असा रेवतीला रुद्र सणसणीत उत्तर देतो. तर शेवटी काय बोलेल रुद्रला, का गप्पच बसेल, हे बघणं रंजक ठरणार आहे मित्रांनो. धन्यवाद.